ड्रायव्हरची जिरलेली आहे आमच्या, कारण की आम्ही रांगेमध्ये तब्बल 5 तास उभे होतो, तेव्हा जाऊन कुठं आमचं दर्शन झालंय. तर आत्ता आम्ही जेवायला थांबलोय, आता आम्ही निघलोय घरी. अभी रात के 12 बजे है और हम अभी आ गए भक्ति शक्ति मंदिर में, और अभी आप दिखाते हैं। देख ही सकते हो यह मंदिर कितना अच्छा है, और आगे चलकर देख लेते हैं यह कैसा है मंदिर। चलो चलो, हम चलो। आगे दिखाते आपको कैसा आहे मंदिर. आपला चॅनल मराठी आहे, मध्येच हिंदी मध्येच मराठी हाँ चलते हैं आपले मधी. चालतंय ना. चला ये देखो ऐसा है मंदिर. चलो, हम चलते हैं आगे. मंदिर के अंदर जाने वाले हैं अभी. हे आहे entrance भक्ती शक्ती है मंदिर, की. आणि आम्ही दाखवतो मला आता कसं आहे. मस्त आहे हे बघा, किती सुंदर ये मंदिर है आहे. वही मंदिर जिसके लिए हम रात के 12 बजे यहाँ रुके हैं. हे भक्ती शक्ती मंदिर आहे आणि खूपच सुंदर. हायवेवरून सुद्धा छान वाटतंय. मग आम्ही गाडी वळून परत आलोय. सगळ्यांना थंडी वाजलेली आहे, सगळे एकदम पॅक आहे, आणि आम्ही आता इथं आलोय. मस्त जरा क्लिक वगैरे काढतो, फोटो बघतो, मंदिर बघतो कसं आहे. आता तुम्ही बघूच शकता की इथले मंदिर कसे आहेत. इथले नाही, आपल्याकडचं हे पहिलंच मंदिर असं वाटते, छान आहे. चला, यहाँ पे सब शांति शांति है. यहाँ पे सब शांती है. किती मस्त आहे. पुढं कॅमेरा टर्न करूया. हे बघा किती सुंदर मंदिर आहे. किती सुंदर आहे असं. एवढा भारी. चला चला, फोटो काढू आपण. हां फोटो काढू. आणि इथं असं गार्डन वगैरे पण बनवलंय. इथं सिटिंगला पण बनवलंय, आणि तो मंदिराचा गेट आहे. गेट म्हणजे जे काय आहे ते. आणि गार्डन वगैरे पण मेंटेन केलंय. लहान मुलांना खेळण्यासाठी त्या साईडला घसरगुंडी वगैरे आहे. बनवलंय. आहेच म्हटलं ना मग. तुम्ही हे हाय बघा. म्हणले. बरं ठीक आहे. मयंक भाऊजींसाठी बनवलंय का. चला. मस्त आहे एकदम ग्रीन आता ग्रीन. इथे आणि आता रात्र झाली ना तर खूपच छान वाटतंय. शांत, मस्त पीसफुल. एक गुरुदत्त महाराजांचं मंदिर आहे, आणि आत्ता इथं क्लिनिंग केल्यामुळे आम्ही जात नाही आहे समोर, बट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. इथं गुरुदत्त आहे मध्ये, आणि साईडला आय थिंक विठ्ठलाचं आहे इकडे ह्या साईडला, आणि ह्या साईडला महाकाल आहे. तर नंदी महाराज आहेत. मस्त आहे, एकदम पीसफुल आहे. याचं लोकेशन काय, तर मंदिराचं लोकेशन आम्हाला माहिती नाही आहे, बट तुम्ही गुगलला जाऊन भक्ती शक्ती मंदिर संगमनेरच्या आसपासचं शोधू शकता, आणि फोटोज वगैरे वरून तुम्हाला समजून जाईल की कुठं आहे एक्झॅक्टली लोकेशन. आम्ही फर्स्ट टाइम आलो आहे, सो आम्हाला पण नाही माहिती. ऐसा साइड से जाते हैं आगे. ओली ॲक्च्युली फरशी, बट जाऊयात तरी पण छान वाटतंय. आणि इथं असे बघा तुम्ही किती मस्त स्ट्रक्चर आहे मंदिराचं. दिसतंय का. हां, सो अँगल थोडासा खाली घेते कारण की आमचे भाऊजी जरा छोटे आहेत. सो हे बघा मस्त, आणि खूपच शांत वातावरण आहे, छान आहे. मी आता जरा दर्शन घेते आणि मग तुम्हाला मंदिरात दाखवते. तर मी सांगितल्याप्रमाणे हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, आणि बघू शकता आतमध्ये मूर्ती वगैरे किती सुंदर आहे. हे बघा मस्त आहे, आणि खूपच जास्त पीसफुल आहे. तर इकडं हे गुरुदत्त महाराजांचं आहे, आणि दाखवते. हे बघा मस्त एकदम. आणि इथं असं ओमचं असं लावलंय, सो आणखीनच छान वाटतंय. त्याच्यामुळे इथं नंदी महाराज आहेत, आणि हे आहे श्री महाकाल महाराजांचं मंदिर. आणि हे बघा किती सुंदर आहे, मस्त एकदम.
चला आतमध्ये जाऊन दाखवते तुम्हाला. मस्त आहे एकदम. तरी असे प्रदक्षिणा घालायला पण बनवलंय त्यांनी मस्त साईडने, आणि क्लिनिंग वगैरे पण करतात मस्त. हे बघा क्लिनिंग चालू आहे आणि छान आहे, मस्त आहे. मी सॉक्स घालून फिरतीये आणि इकडे पाठीमागे सुद्धा एक काहीतरी असं बनवलंय वाडा टाईप किंवा किल्ला, आय डोंट नो काय आहे ते, बट बनवले काहीतरी, ते दिवसाचं समजले. मस्त आहे, पण जे काय बनवलंय ते सुंदर बनवलंय. ओ आणि हा काहीसा असा लुक येतोय मंदिराचा, एवढा मस्त लुक आहे ना की खूप, आणि असं पीसफुल वाटतंय. मस्त शांत हवा आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि झाडं वगैरे यांनी खूप छान पद्धतीने मेंटेन केले. हे नवीनच बांधले त्यामुळे आता मे बी जास्त लोकांना माहीत नसेल, बट खूपच सुंदर आहे. आणि इकडे लहान मुलांसाठी गार्डनची पण सोय केलेली आहे. हे बघा, हे जाऊन खेळत पण आहेत. बघा किती सुंदर मंदिर आहे हे, असं लांबून छान वाटतंय. आणि ह्या साईडला असा इथं हा हायवे, हा पुणे नाशिक हायवे, आणि हे भक्तिशक्ती मंदिर आहे. तुम्ही गुगलला सर्च करून येऊ शकता. तर आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. मस्त छान वाटत होतं, पण आता जास्त वेळ बसू पण नाही शकत, कारण की आता अराऊंड 10 वाजलेत रात्रीचे. आणि हे मंदिर ओपनच आहे तरी पण, आणि साफसफाई वगैरे चालू होती. दिवसाचं माहीत नाही, पण रात्रीचं तर खूपच सुंदर दिसते. हे बघा, झाडं वगैरे मस्त मेंटेन केली त्यांनी, आणि लाईट्स वगैरे पण भरपूर आहेत. तर इथं तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट दाखवलेली आहे, आणि म्हणूनच हे भक्तिशक्ती मंदिर आहे. या मंदिराचं नाव आहे भक्तिशक्ती मंदिर, आणि हे पुणे नाशिक हायवेच्या शेजारीच आहे भक्तिशक्ती मंदिर. इथं एक आय थिंक लॉ कॉलेज का काहीतरी आहे, असं त्याच्या शेजारी आहे, आणि एकदम मस्त आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की विजिट करा, इथे छान आहे खूपच. तर आता आम्ही चहा पिण्यासाठी इथे थांबलेलो आहे. चतुर्थी प्युअर व्हेज मध्ये इथे थांबलोय. चतुर्थी प्युअर व्हेज आहे. इथे एक छोटासा टी ब्रेक घेणार आहे, कारण की सगळ्यांना झोप यायला लागली. तर एक मस्त टी ब्रेक, आणि मग परत कंटिन्यू. ऐसा नहीं बोलने का. वडापावची गाडी Cheers. चाय पिलो, चाय पिलो. आताच आम्ही चहा पिलोय, पण आमची झोप तर काही उडालेली नाहीये, कारण की चहा काही एवढा कडक नव्हता. बट ठीक आहे, सध्या तर काम चालून जाईल आमचं. तर आता निघूयात परत. सगळे गाडीत बसतायत, आम्ही पण बसून घेतो आणि निघतो.